आपला लिव्हिंग रूम आहे. तुम्ही बघू शकाल की बाल्कनी आहे. ओके. या साईडला तुम्ही टीव्ही लावू शकता. अच्छा. येस. आणि ह्या साईडला आपल्याला डायनिंग टेबल वगैरे आपला बसून जाईल. या साईडला कसं आहे डबल साईड आहे, तुम्ही सिंगल साईड पण करून घेऊ शकता. बेडरूम पण मस्त एकदम आईस पाईस आहे, तुम्ही बघू शकता बघा. आणि मस्त इथे बेड वगैरे ठेवलंय, आईस पाईस जागा. आणि मेन म्हणजे ना अटॅच बाल्कनी आहे. नमस्कार, लाईफ इज अंतरामध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पनवेलमधील प्रोजेक्ट दाखवणार आहे. तर माझ्यासोबत आहेत प्रसाद सर. नमस्कार. नमस्कार. तर बघा हे आहे ते पनवेल रेल्वे स्टेशन आहे. अच्छा. हां. येस. आणि ही आपली पनवेल टू कर्जत लोकल सुरू होते का नवीन, ते इकडे चालू होते. ओके. येस. आणि आता आपली साईड जी आहे ती आपल्या पनवेल रेल्वे स्टेशन पासून साधारण 10 ते 12 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्स वरती आहे. अच्छा. त्यात पण आपल्याला सगळे मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन वगैरे अवेलेबल आहेत. NMMT, इको, ऑटो, तुम्ही ऑटो स्टँड वगैरे पण बघू शकता. हो, जवळच आहे. शेअरिंग ऑटोने पण आपण तिथे जाऊ शकतो. येस येस. तर चला आता आपण प्रोजेक्ट पाहायला सुरुवात करूया. आता हे सर दाखवतीलच आपल्याला. चला. येस. हे आहे आपलं रिलायन्स मॉल, जे की आपल्या साईट पासून फक्त 5 मिनिटाच्या डिस्टन्स वरती आहे. आणि इथं तुम्हाला जे पण आपल्या जे गरजेच्या गोष्टी वगैरे असतील ते तुम्हाला इथे मिळून जातील. आणि इथेच बाजूला आपल्याला डीमार्ट पण आहे. अच्छा, डीमार्ट पण बाजूलाच आहे का? हे आहे डीमार्ट, जे नवी मुंबईमधलं सगळ्यात मोठं डीमार्ट आहे, जे की आपल्या साईट पासून एक 5 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे फक्त. तर हे आहे छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी अँड हॉस्पिटल, ज्याच्या बाजूला सेंट वेलफील्ड युनिव्हर्सिटी अँड स्कूल आहे, जे की आपल्या साईट पासून 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. हे आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, जे की आपल्या साईट पासून एक साधारण 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि इथूनच आपल्याला 5 मिनिटाच्या अंतरावरती अटल सेतू कनेक्ट होतो. अच्छा. जे की आपल्याला म्हणजे अर्ध्या पाऊण तासामध्ये आपल्याला मुंबईला कनेक्ट होतो आपण. ओके. येस. तर आता आपल्याला साईडच्या बाहेरच आपल्याला सोसायटीच्या बाहेर जेव्हा पण येत होतो, आपल्याला इकडे स्टेअरिंग ऑटो वगैरे भेटते. आणि तिकडेच आपल्याला NMMTचा बस स्टॉप पण आहे, जे आपल्याला पनवेल रेल्वे स्टेशनला जायला भेटेल. हे आहे मॅम आपलं जय मल्हार प्रोजेक्ट. ओके. जे की आपलं फेज 1, फेज 2, फेज 3 हँडओव्हर केलेले आहेत आपण ऑलरेडी. आता आपण जो बघायला जाणार तो फेज 4 बघायला जाणार आहोत. ओके. तर चला आपण तो फेज 4 बघूया. चला. तर ही बघा, ही पण आपली एक बिल्डिंग आहे. इथे पण लोक राहायला वगैरे आलेले आहेत ऑलरेडी. तो तुम्ही बघू शकता की तिथे जो पोस्टर आहे तो फेज 4चा पोस्टर आहे. आपण तिकडून सरळ गेलो की आपल्याला फेज 4चं अंडर कन्स्ट्रक्शन जे आपलं चालू आहे काम, ते आपल्याला बघायला मिळेल. ते बघा, ही पण आपली एक जय मल्हारची बिल्डिंग आहे. आणि ह्याच्या बाजूलाच तुम्ही बघू शकता एक गार्डन आहे. इथे तुम्हाला सांगतो पाण्याच्या सुविधा 24 आवर्स पाणी आहे, जे की पनवेल महानगरपालिका आणि महाराष्ट्र जल प्राधिकरणाचं पाणी भेटतं आपल्याला. प्लस इलेक्ट्रिसिटी 24/7 आहे, जे की आपल्याला MSEBची भेटते. तर मॅम हे आपलं फेज 3 आहे, जे की आता तुम्ही बघत असाल की ह्याचं काम पूर्ण कंप्लीट झालं आहे. छोटं मोठं काय काम राहिलेलं आहे, जे की आपल्या आता दिवाळीमध्ये याचं पोझिशन आहे. तर आपल्याला हा जसा प्रोजेक्ट कंप्लीट झाला तसंच आपण 4th फेज चालू केला आहे. तर आपण चला आपण तो बघायला जाऊया. चला. तर तो आहे आपला फेज 2, जो मगाशी तुम्हाला दाखवला, जिथे लोक राहायला आलेत. हा आपला आहे फेज 3, जिथे आपल्या दिवाळीमध्ये ह्याचं पोझिशन देणार आहोत आम्ही. हा ऑलमोस्ट ऑल सोल्ड आउट आहे, जिथे रजिस्ट्रेशन वगैरे कम्प्लीट झाले सगळे. आणि आपला हा आहे फेज 4. अच्छा. जो आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे, ज्याचं बेसचं काम 80% झालेलं आहे. याचं साधारण 1.5 वर्षामध्ये याचं पोझिशन आहे. 1.5 वर्षानंतर पोझिशन. येस. 2027च्या मार्चपर्यंत याचं पोझिशन देणार आहोत आपण. आणि येस. आणि आपल्याला ह्या प्रोजेक्टच्या मागेच तिकडे आपल्याला एक नॅचरल लेक पण आहे, जो की आपल्या प्रॉपर्टीमध्ये आहे. आणि त्याला पण आपण डेव्हलप करणार आहोत. जॉगिंग, वॉकिंग, सायकलिंग ट्रॅक वगैरे, गजोबो सिटिंग वगैरे. म्हणजे अदर अम्युनिटीज पण याच्यामध्ये आहेत आपल्याला. ऑल बेसिक अम्युनिटीज याच्यामध्ये कव्हर आहेत. ओके. तर आपल्याला इकडेच तुम्हाला समोर डोंगर वगैरे दिसत असतील, ज्याच्या अलीकडे आपल्याला आपलं पनवेल टू कर्जत जे लोकल आहे का नाही, त्याची लाईन गेलेली आहे. तर आपल्याला इथून आपल्याला चिखली स्टेशन जे आहे, जे की पनवेल पासूनचं पहिलंच आहे कर्जत लोकलचं, तर आपल्याला ते इथून आपल्यापासून 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती पडतं. ओके. आणि इथे जे फ्लॅट होणार आहेत ते कसे असणार आहेत? 1 BHK, 2 BHK जोडी फ्लॅट कसं असणार आहे? 1 BHK आणि 2 BHK असणार. म्हणजे दोनच टाईप मध्ये असणार, 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट. आणि आपल्याला जर लोन म्हणजे लोनची प्रोसेस पण मला सांगा, रजिस्ट्रेशन कसं असणार आहे, लोन कसं मिळणार आहे? या प्रोजेक्टमध्ये रजिस्ट्रेशन वगैरे ऑलरेडी चालू आहेत आणि काय रजिस्ट्रेशन आपण केलेले पण आहेत. अच्छा. आणि लोनची प्रोसेस तुम्ही म्हणता ना, तर आपल्याकडे 25+ नॅशनल बँक्स आपल्या कंपनीसोबत टायअप आहेत, ज्याचा आपण म्हणजे SBI, HDFC, ICICI, Axis, बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, हे सर्व बँक्स आपल्या कंपनीसोबत टायअप आहेत. हे सगळ्या बँक्समधून आपले लोन म्हणजे फाईल्स वगैरे चालू आहेत आपल्या. अच्छा. म्हणजे ओव्हरऑल नॅशनलाइज बँकेतून आपल्याला लोन मिळणार. 100%. आणि ते पण 90 to 95% आपण लोन करून देतो. ओके. आणि जी आता म्हणजे आपण बुक केल्यानंतर आपल्याला पंतप्रधान आवास योजना जी पण असते ती पण आपल्याला मिळणार का? PM आवास योजना पण आपल्या प्रोजेक्टला लागू आहे.
अच्छा येस. म्हणजे काहीतरी प्रोसेस असेलच ना त्याच्यासाठी पण. हो, ते कसं असतं म्हणजे एक 6 ते 7 हप्ते आपण भरले का नाही लोनचे, की त्यानंतर मग आपला जो फॉर्म वगैरे आधीच आपण भरून घेतलेला असतो, ओके तर त्यानंतर ते आपल्या प्रिन्सिपल अमाऊंटमधून डिडक्ट होते. ओके, म्हणजे तो फॉर्म पण तुम्हीच भरून घेणार की आम्हाला काही प्रोसेस करावी तो लागणार? आम्हीच भरून घेऊ. ओके, म्हणजे सगळं तुम्हीच Yes, करणार. yes, yes. म्हणजे आम्हाला फक्त बुकिंग करायचं येस आणि मॅम, तुम्ही- 100%. येस. आणि आता तुम्ही मला हे अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये काम दाखवलंय, तुम्हाला सॅम्पल फ्लॅट पाहायला मिळणार आहे का? हो मॅम, मी तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवतो जो आपल्याला फुल फर्निश म्हणजे एक सॅम्पल फ्लॅट कसा असेल म्हणजे फुल फर्निश दाखवलं आहे मी. तर अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये जर मी इथे बुक केलं हां. तर मला काय फायदा आहे याचा? मॅम, अंडर कंस्ट्रक्शनची प्रॉपर्टी जी असते का नाही कधी आपल्याला 4-5 लाखांनी स्वस्तच भेटते. जर अच्छा. का तुम्ही रेडी टू मूव्ह बघाल का नाही तर तुम्हाला ऑलमोस्ट म्हणजे ह्याच्यापेक्षा 4 ते 5 लाखांनी महागच भेटणार आहे ॲज ओके. कम्पेअर टू अंडर कंस्ट्रक्शन. 8 ऑक्टोबरला आपलं जे नवी मुंबईचं एअरपोर्ट आहे हो. त्याचं इनॉग्रेशन PM मोदींनी केलेलं आहे हो, हो. कालच. तर त्याच्यामुळे पण आता काय हाईक्स वगैरे आहेत रेट्समध्ये वगैरे येत्या 10 ते 15 दिवसामध्ये ते पण आपल्याला दिसून येते असं. अच्छा. आणि तेच आता आपलं जे पनवेल टू कर्जत लोकल आहे जे आपल्याला एक 4 ते 5 महिन्या येत्या 4 ते 5 महिन्यामध्ये आपलं चालू होणार आहे. तर त्याच्यामुळे पण आपल्याला काय हाईक्स वगैरे भेटतील रेट्समध्ये बघायला. तर तुम्ही मगाशी जे मला अंडर कंस्ट्रक्शनचं विचारलं तर ह्याच्यामध्ये जे पहिले रेट्स होते ना जेव्हा ते प्लेनवरती वगैरे बेस्ट अच्छा. काम चालू होतं त्यावेळेस काही रेट्स त्याचे वेगळे होते. अच्छा, आता जर तुम्ही याचे रेट्स विचाराल ना मला तर साधारण एक 6 ते 7 लाखांनी याचे रेट्स जास्त आहेत. वाढलेले आहेत. येस. तर तुम्ही हे बघू शकता बिल्डिंग नंबर 5 ज्याच्या ऑपोजिटच आपला फेज 4 आहे. जे आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता की रस्ते पण आपले जे म्हणजे ब्रॉड रस्ते आहेत म्हणजे दोन्ही बाजूला आपण पार्किंग करून मधून 2 गाड्या जायचं त्या आपला एवढा मोठा रस्ता आहे. तुम्ही या अच्छा. साईडला पण बघाल की या साईडला पण मोठे रस्ते ठेवलेले आहेत. आपले पूर्ण टाउनशिप कसे वेल प्लॅन्ड आहे. ओके. आपण म्हणजे असे पूर्ण जेवढे आपले फेजेस आहेत ते आपण एक साधंच म्हणजे असं कंस्ट्रक्शन करायला चालू नव्हते केले. आधी आपण फेज 1 चालू केला त्यानंतर फेज 1 जसं आपला संपत आला म्हणजे कंस्ट्रक्शन जसं आपलं पैसे नियर बाय पैसे आलं तसं आपण फेज 2 लॉन्च केला. अच्छा. जसं फेज 2चं कंस्ट्रक्शन कंप्लीट झालं तसं आपण फेज 3 केला आणि आता आपलं फेज 3चं दिवाळीमध्ये पोझिशन आहे. तर आपण आता फेज 4 चालू केलेलं आहे ऑलरेडी. आणि आपल्याला ही जी ही जी टाउनशिप आहे ती आपल्याला 2 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे आपल्या ओल्ड मुंबई पुणे हायवेच्यावर. तर मॅम आता मी तुम्हाला साईट दाखवली त्याचं बांधकाम दाखवलं तर आपण आता सॅम्पल फ्लॅट बघायला जाऊ ज्याचं बांधकाम वगैरे कसं असणार आहे ते बघायला जाऊ. तर हा असा आपला सॅम्पल फ्लॅट आहे. ओके. हा आपला लिव्हिंग रूम आहे. तर आपण बाल्कनी ह्या रूमला आपल्याला बाल्कनी पण आहे आपल्याला. तर तुम्ही बघू शकाल ही बाल्कनी आहे. ओके. हा तुम्ही बघू शकाल सोफा सेट जो आपल्याला इथं तुम्ही ठेवून इथे ह्या साईडला तुम्ही टीव्ही लावू शकता. अच्छा. येस. आणि ह्या साईडला आपल्याला डायनिंग टेबल वगैरे आपला बसून जाईल या साईडला. तर आपण आता किचन बघूया. ओके. हे आहे आपलं किचन. ओके. ते किचन कसं आहे डबल साईड आहे. तुम्ही सिंगल साईड पण करून घेऊ शकता ॲज पर तुमची चॉईस असेल जसे. आपल्याला जे आपलं किचन आहे आपल्याला इकडे 24/7 पाणी आहे आपल्याला पनवेल महानगरपालिकेने महाराष्ट्र ओके. प्राधिकरणाचं. आणि तुम्ही या प्रकारे तुम्ही इंटिरियर तुमच्या प्रमाणे बनवू शकता. ओके. असं तुम्हाला पाहिजे असं बनवून घ्या नाही तर दुसऱ्या प्रमाणे असं. आणि ह्या ट्रॉली वगैरे आपल्या त्याच्यावरच मिळणार आहे का? नाही मॅम, हे आपल्याला फुल्ली रॉ रूम भेटणार आहे. फक्त हे तुमच्या साईडून तुम्हाला बनवायचं. हा फक्त सॅम्पल प्लेट आहे आपला. अच्छा. येस. तर इथे तुम्ही फ्रीज वगैरे ठेवू शकता. आणि हे कनेक्शन जे दिलेले आहे ते पण आपल्याला जागोजागी मिळणार का प्रत्येक ठिकाणी? म्हणजे आपल्याला तुम्हाला फ्रीजला त्यानंतर आपली वॉशिंग मशीन असेल त्यासाठी वगैरे सगळे वेगवेगळे कनेक्शन आहेत प्रॉपर. ओके. तर हा असा आपला बेडरूम असणार आहे. ओके. तर तुम्हाला बेडरूमला सुद्धा बाल्कनी भेटून जाईल. ही बाल्कनी असणार आहे. बेडरूम पण बघा तुम्ही एक आरामात तुमचा बेड बसून जाईल असा. त्यानंतर तुमचे कपाट वगैरे तुम्ही लावू शकता. प्लस आपले इथे सगळे बेड्स मास्टर बेड्स आहेत. तर हे बघू शकाल तुम्ही म्हणजे आपल्या मास्टर बेडला अटॅच वॉशरूम आणि टॉयलेट आहे. बेडरूम पण मस्त एकदम आईस पाईस आहे, तुम्ही बघू शकता बघा. आणि मस्त इथे बेड वगैरे ठेवलं आहे. म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल ना म्हणजे कळेल की जर आपण बेड वगैरे ठेवल्यानंतर आजूबाजूला पण केवढी जागा राहते ती. आणि इथे पण बघा मस्तपैकी इथे काट बनवलेलं आहे छानपैकी. म्हणजे इथे पण तुमची आईस पाईस जागा आहे. आणि मेन म्हणजे ना अटॅच बाल्कनी आहे. म्हणजे बेडरूमला बाल्कनी असेल ना तर खूप मस्त वाटतं एकदम. तर आता आपण जो बघितला तो अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट बघितला. आता तुम्ही जो मला जसा हा फ्लॅट दाखवला सेम तसाच तिथे असेल ना? हो, असाच फ्लॅट असणार आहे. हा जो आपला प्रोजेक्ट आहे तो रेरा रजिस्टर आणि MSRDC अप्रूव्ड प्रोजेक्ट आहे. ओके. लिगल टायटल प्रोजेक्ट आहे. म्हणजे आता मी मगाशी बघितलं तो अंडर कन्स्ट्रक्शन होता आणि आता त्यांनी मला सॅम्पल फ्लॅट दाखवलं आहे. आणि सॅम्पल फ्लॅट दाखवल्यामुळे ना मला एक आयडिया आली आहे की कशा प्रकारे फ्लॅट असणार आहे. आणि किचन पण बऱ्यापैकी आहे, मस्त आहे एकदम. म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला किचन प्लॅटफॉर्म दिलेला आहे. हा मेन किचन आहे आणि इथे हा सर्व्हिस प्लॅटफॉर्म दिलेला आहे. आणि इथे मस्त जागा आहे. त्यानंतर इथे पण ना मस्त इथे सेपरेट वॉशरूम पण दिलेला आहे. बेडरूमला तर आहेतच पण इथे
पण दिलेला आहे. आणि इकडचा जर तुम्ही एरिया बघितला तर बघा एकदम आईस पाईस आहे, छान आहे, मस्त असं एकदम इंटिरियर वगैरे केलं ना तर खूप मस्त वाटणार आहे. हे बाल्कनी आहेत, बाल्कनीमध्ये पण आहे ना आईस पाईस जागा आहे बसण्यासाठी मस्तपैकी. आणि इथे मेन म्हणजे ना काही जणांना खूप असं वाटतं की आपल्या घरात आहे ना डायनिंग टेबल असावं, तर मस्त एका साईडला डायनिंग टेबल आहे आणि त्याची कुठेही अडचण होत नाही. बघा मस्तपैकी आत बेडरूममध्ये जाण्यासाठी पण छानपैकी जागा आहे. तर तुम्ही मला हे पूर्ण प्रोजेक्ट तर दाखवलं, पण ह्या प्रोजेक्टची आता कनेक्टिव्हिटी मला सांगा. ओके मॅम. तर बघा आपल्या जी जय मल्हार साईट आहे का नाही, इथून आपल्याला म्हणजे ऑटो, इको, NMMT ह्या सगळ्या सुविधा आहेत आपल्याला. आता पनवेल रेल्वे स्टेशनला जायला आपल्या नाही म्हटलं तर 10 ते 12 मिनिटं लागतात ड्राईव्ह डिस्टन्सने. बट हा पण जो डिस्टन्स आहे का नाही 80% कमी होणार आहे, बिकॉज आता पनवेल टू कर्जत लोकल सुरू होते लवकरच. तर आता हे असे होणार म्हणजे CST टू कर्जत वाया पनवेल. त्याच्यामुळे आपण समजा कुठून वाशीवरून जर का आपल्या चिखलेला येत असेल तर मग आपल्याला पनवेलमध्ये येऊन पुन्हा परत तेच आपल्याला ट्रेन पकडायची नाही, दुसरी आपल्याला जिकडे चिखलेला यायचे तीच ट्रेन सरळ तुम्हाला चिखलेला आणून सोडेल असा विषय. आणि प्लस आपल्याला आपल्या साईटपासून एक 15 मिनिटाच्या अंतरावरतीच तुम्हाला आपल्या नवी मुंबईचं जे इंटरनॅशनल एअरपोर्ट होतं ते आपल्याला साईटपासून 15 मिनिटावरतीच आहे. तर तुम्हाला म्हणजे इथे कसं एअरपोर्ट, रेल्वे, रोड, आपल्याला रोडची पण बघा आपल्याला मुंबई पुणे एक्सप्रेस आपला हायवे आपल्या सोसायटीच्या बाहेरच आहे, आपल्या बाजूलाच आहे. प्लस आपल्याला जे डीमार्ट अँड रिलायन्स मार्ट जे आहे ते आपल्या साईटपासून 5 मिनिटाच्या अंतरावरती आहेत. आणि बाकीच्या गोष्टी जे स्कूल, कॉलेजेस, हॉस्पिटल हे तर आपल्याला वॉकिंग डिस्टन्स 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. आणि अटल सेतू जे आहे आपल्याला ते आपल्या साईटपासून साधारण 15 मिनिटाच्या डिस्टन्सवरती आहे. आणि अटल सेतूच्या इथून तुम्ही 21 मिनिटात मुंबईला जाऊ शकता. म्हणजे साधारण सांगायची गोष्ट काय की म्हणजे आपल्या साईटपासून आपण अर्ध्या पाऊण तासामध्ये आपण मुंबईत सुद्धा जाऊ शकतो. आता आपण पूर्ण प्रोजेक्ट तर पाहिलेला आहे. आता आपण सरांना आहे ना फ्लॅटची प्राईस विचारूया. सर आता मला तुम्ही एरिया पण सांगा आणि फ्लॅटची प्राईस पण सांगा, 1 BHK आणि 2 BHK. ओके मॅम. बघा आता आपल्याकडे साधारण बघायचं झालं तर ना 1 BHK आपल्याकडे साधारण 600 पासून चालू होतं, 600 to 660 पर्यंत आपल्याकडे एरिया आहेत 1 BHK ला. ज्याची स्टार्टिंग म्हणजे एक प्राइस 28-29 लॅक्स पर्यंत जाते. आणि 2 BHKचा आपल्याकडे एरिया 800 पासून स्टार्ट होतो, 880 पर्यंत जात होतो, ज्याची प्राइसिंग 40 लॅक्स पासून चालू होते. 40 लॅक्स पासून चालू होते. आणि हे निगोशिएबल असणार आहे, कसं असणार आहे? येस मॅम, ऑब्विसली निगोशिएबल असेल. तर या व्यतिरिक्त सुद्धा जे म्हणजे तुम्ही जर का ऑन स्पॉट बुकिंग करत असाल तर आपल्याकडे काही ऑफर्स आहेत दिवाळीच्या. म्हणजे जसं काय स्पिन अँड विन, ह्याच्यामध्ये तुम्हाला स्कूटी, 3 ग्रामचा कॉईन, सोफा सेट, डायनिंग टेबल अशा सर्व गोष्टी काय काय आहेत तुम्हाला ऑफर्समध्ये ते आपल्याला भेटणार, म्हणजे कन्फर्म भेटणारच का? नक्की नक्की नक्की. ओके, म्हणजे ऑन द स्पॉट बुकिंग केल्यानंतर आपल्याला दिवाळी ऑफर म्हणून हे स्पिन अँड विन मध्ये आपल्याला मिळणार. आणि बुकिंग अमाऊंट किती असणार आहे? मॅम बुकिंग अमाऊंट फक्त 51,000 आहे आपल्याकडे. 51,000 अमाऊंट देऊन आपण बुकिंग करू शकतो. आणि दिवाळी निमित्त त्यांनी ऑफर लावली ती पण आपल्याला मिळू शकते. तर आजच्या व्हिडिओतील तुम्हाला प्रोजेक्ट कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, बाय बाय.